जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं आजपासून उपोषण आहे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून हे बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि या आंदोलनामुळे आता आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 200 निवासी डॉक्टर सहभागी होतील आणि टप्प्याटप्प्यानं इतर डॉक्टर सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत। जिमखान्याची स्वायत्तता आणि विद्यार्थ्यांचे अधिकार जपण्यासाठी हे आंदोलन करण्यात येते। संस्थेची स्वायत्तता तसंच कॅम्पसमधल्या मूलभूत निवास आणि सुविधा या संदर्भातल्या अनेक मागण्या या प्रलंबित आहेत आणि त्यासाठी हे उपोषण आंदोलन करण्यात येते। आता सरकारला या संदर्भात कशी जाग येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र 200 डॉक्टरांचा सहभाग या आंदोलनात असेल तर निश्चितच आरोग्य सेवेवर याचा परिणाम होणार आहे। महत्त्वाचे मुद्दे डॉक्टरांचे जे अनेक मागण्या त्या प्रलंबित आहेत, यामध्ये जिमखान्याची स्वायत्तता आहे आणि विद्यार्थ्यांचे अधिकार जपण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात येते।